नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी मार्फत 1539 पदांची तलाठीची जाहिरात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, नवीन उमेदवारांसाठी आता तलाठी भरतीचे फॉर्म सुरू झालेले आहेत. आता या संबंधी तुम्हाला फॉर्म भरताना नेमकी कोणती डॉक्युमेंट्स लागतात, त्यानंतर कॅटेगरी वाईज कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, नावात बदल असेल तर कोणते डॉक्युमेंट लागतात, या संबंधीची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. तत्पूर्वी जेही विद्यार्थी मित्र तलाठी भरतीची तयारी करू इच्छितात त्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी खास एमपीएससी पॅटर्न नुसार आपण मिशन तलाठी 3.0 बॅच सुरू केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या बॅच मध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकाची टीम तुम्हाला या बॅच मध्ये उपलब्ध असणार आहे. सोबतच तुम्हाला बघा, तयारी अशी करा की यावर्षी तुम्ही नक्कीच तलाठी झालं पाहिजे. या अनुषंगाने तुम्हाला तयारी करायची. आत्ताच तुम्ही प्ले स्टोर वरून तलाठी फॅक्टरीचा ऍप डाउनलोड करा आणि ही बॅच नक्की जॉईन करा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 50% ऑफ सुरू आहे. फक्त 2500 रुपयाला ही बॅच उपलब्ध आहे तुम्हाला. यासाठी अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या 9226018181 या नंबरवरती तुम्ही नक्की संपर्क करू शकतात. चला मूळ मुद्द्याकडे जाऊया. आता फॉर्म भरताना तुम्हाला कोणती डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं आवश्यक आहे याची तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा, सुरुवातीला तुम्हाला फॉर्म भरताना तुम्हाला 10वीच्या नावाने फॉर्म भरायचा आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला बघा 10वीच्या नावाने अर्ज करायचा आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे नाव 10वीच्या मार्कशीट वरील नावाशी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे, लक्षात घ्या. कुठलीही महिला असेल किंवा पुरुष असेल, तुम्हाला तुमच्या 10वीच्या बेसवरती फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे व्यवस्थित तुमचं 10वीचं मार्कशीट किंवा तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल ते तुम्हाला सोबत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, वयाचा पुरावा तुम्हाला इथे मॅन्डेटरी आहे. वयाचा पुरावा, मग आता वयाच्या पुराव्यासाठी बघा, तुमचं जन्म प्रमाणपत्र असेल किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल ज्यावर तुमची जन्मतारीख आहे, असा दोघांपैकी कोणताही एक पुरावा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे आता या गट क च्या एक्झामसाठी किंवा तलाठी भरतीसाठी तुमचं जे काही एज्युकेशन आहे, यासाठी कुठलाही पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतो. त्यामुळे तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट जे आहेत, हे तुमचं ग्रॅज्युएशन पर्यंतचे तुमच्याकडे सोबत असणं आवश्यक आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, तुमचं ग्रॅज्युएशन हे वायसीए मधून झालेलं असेल तरी तुम्ही यासाठी पात्र आहात. त्यानंतर बघा, तुमचा गॅप असेल किंवा नापास होऊन पुन्हा पास झालेला असाल तुम्ही, तरी यामध्ये कुठलीही अडचण नाही. फक्त अट आहे की तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण असणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही जर ग्रॅज्युएशनच्या आता शेवटच्या वर्षाला असाल तर तुम्ही पूर्वपरीक्षाही देऊ शकतात. मात्र मुख्य परीक्षेच्या अगोदर तुमचं ग्रॅज्युएशन हे पूर्ण असायला हवं, लक्षात घ्या. आता हे 3 जे बेसिक कागदपत्र आहेत हे तुम्ही लक्षात आलेले असतील. चला मूळ मुद्द्याकडे जाऊया. पुन्हा एकदा, आता बघा, तुमच्या नावात बदल असेल तर बऱ्याच विद्यार्थीच्या मनात प्रश्न असतो की सर, माझ्या नावात बदल आहे तर मी नेमकं काय काळजी घेतली पाहिजे, या संबंधी आपण थोडक्यात माहिती बघूया. बघा, आता नावात बदल असेल, तुमच्या लग्नानंतर अर्जात कोणते नाव तुम्ही वापरणार या संबंधी तुम्हाला या स्लाइडच्या माध्यमातून तुम्हाला अगदी कुठले प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. या स्लाइडच्या माध्यमातून तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. बघा, आता लग्नानंतर आता वडिलांचं नाव, आता 10वी नुसार तुम्ही जर वापरलं, वडिलांच्या नावाने फॉर्म भरला तुम्हाला, तर तुम्हाला अर्जात बघा, तुम्हाला काय करायचं की 10वीच्या नावाने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, वडिलांच्या नावाने फॉर्म भरायचा आहे. पण तुम्हाला अर्जामध्ये जिथे मॅरिड तुम्हाला स्टेटस विचारलेलं आहे तिथे तुम्हाला येस करायचंय. पण नावात बदल असेल, तुम्हाला असं विचारलं, तिथे नो करा. लक्षात घ्या, तुम्ही जर 10वीच्या नावाने सगळे कागदपत्र वापरणार असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं मॅरिटल स्टेटस येस करा. पण तुम्हाला त्या ठिकाणी जर विचारलं असेल की नावात बदल आहे का, तर तुम्ही नो केलं तरी चालेल आणि वडिलांचे सगळे डॉक्युमेंट तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकतात. तर तुम्हाला त्या ठिकाणी अतिरिक्त कागदपत्रांची कुठली गरज नाही, लक्षात घ्या. पण तुम्ही जर आता पतीचे नाव म्हणजे बदललेले नाव तुम्हाला जर वापरल्यास, तर तुम्हाला परीक्षेला ओळखपत्र जे आहे, आयडी प्रूफ, तुम्हाला पतीच्या नावाचेच लागेल. म्हणजे तुम्ही नावात बदल जर केला, तिथे येस केलं आणि नवीन नाव तुम्ही टाकलं, तर तुमचं जे हॉल तिकीट आहे हे तुमचं पतीच्या नावानेच येणार आहे. आणि तुम्हाला मग एक्झामला जाताना तुम्हाला त्याचंच आयडी प्रूफ तुम्हाला घेऊन जावं लागणार, लक्षात घ्या. आणि सोबतच तुम्हाला बघा, विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे मॅरिड वुमनसाठी तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट लागणार आहे. आणि जर मेल कॅन्डिडेट असेल तर तुम्हाला तुमच्या नावात बदल असेल तर तुम्हाला या ठिकाणी गॅझेट असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे बघा, आता पुन्हा एकदा नावात बदल असेल आणि पुरुष उमेदवारांच्या नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असेल समजा, तर त्या संबंधी पण आपण माहिती बघूया. आता बघा, जर मेजर काही किरकोळ बदल असेल, समजा साधारणतः स्पेलिंग मिस्टेक मध्ये किरकोळ बदल असेल, तर तुम्हाला फक्त प्रतिज्ञापत्र म्हणजे ॲफिडेव्हिट तुम्हाला पुरेसं आहे. पण नावामध्ये जर अतिरिक्त बदल जास्त असेल, उदाहरणार्थ बघा, मोठा बदल असेल, समजा तुमचं नाव प्रदीप आहे आणि एखाद्या डॉक्युमेंटवर प्रदीप राव झालंय असं असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी राजपत्र म्हणजे गॅझेटेड तुम्हाला काढणं या ठिकाणी आवश्यक आहे किंवा बंधनकारक आहे, लक्षात घ्या. मोठा बदल असेल, छोटा बदल असेल तर तुम्हाला ॲफिडेव्हिट चालेल. पण अगदी मोठा बदल असेल तर तुम्हाला या ठिकाणी गॅझेट करून घ्यावं लागणार आहे, लक्षात घ्या.
त्याच्यानंतर पुढे बघा, आता आरक्षणाच्या वाईज तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतील हे आपण समजून घेऊया. आता आरक्षणामध्ये तुम्हाला जर आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला बघा ही 3 डॉक्युमेंट्स फार महत्वाची लक्षात घ्या. त्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट, वैध नॉन क्रिमिलियर ज्याला आपण एनसीएल म्हणतो आणि डोमिसाईल, हे 3 डॉक्युमेंट्स फार गरजेचे आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, या 3 पैकी एक जरी कागदपत्र नसेल तर तुमचा विचार हा ओपन प्रवर्गातून केला जातो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे तुमच्याकडे जर आरक्षणाचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर हे 3 डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बघा, मूळ मुद्द्याकडे पुढे एनसीएलच्या बाबतीत आपण जाऊया. आता नॉन क्रिमिनल बाबत बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न होते की सर एनसीएल कोणाला लागतं कोणाला नाही लागत, त्या संबंधी आपण माहिती बघूया. आता एनसीएल जे आहे बघा, एनसीएल ची गरज नाही, कोणाला गरज नाही, ओपन कॅटेगरी असेल, एससी असेल, एसटी असेल, ईडब्ल्यूएस असेल, या सर्वांना एनसीएल ची गरज नाहीये, लक्षात घ्या. एनसीएल म्हणजे नॉन क्रिमिनल. मग नॉन क्रिमिनल कोणाला गरजेचं आहे बघा, एनसीएल अनिवार्य रिक्वायर कोणाला आहे, ओपन असेल, एसबीसी असेल, व्हीजीएनटी मध्ये अ, ब, क, ड आणि एसीबीसी या सर्वांना एनसीएल गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता याच्या माध्यमातून तुम्हाला समजलं असेल की एनसीएल कोणाला लागतं आणि कोणाला लागत नाही. ओके, चला पुढे जाऊया. आता एनसीएल ची जी वैधता आहे ती वैधता 2026-27 चे तुम्हाला त्या ठिकाणी वैध असणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. बघा, तुमचे एनसीएल 1 वर्ष, 2 वर्ष किंवा 3 वर्षासाठी वैध असू शकते, पण त्यात आर्थिक वर्ष 2026-27 समाविष्ट असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमच्या एनसीएल मध्ये 2026-27 आता तुम्हाला जो फॉर्म भरायचा आहे तर तुम्हाला एनसीएल तुम्ही अपलोड करत असताना 2026-27 पर्यंत तुमचं एनसीएल हे वैध असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे बघा, आता एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस या दोघांमधला जो फरक आहे तो आपण थोडक्यामध्ये समजून घेऊया. आता एसीबीसी जी आहे, एसीबीसी कोणासाठी बघा, फक्त ओपन मधील मराठा उमेदवारांसाठीच एसीबीसी सर्टिफिकेट लागतं, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर एसीबीसी उमेदवारांना एनसीएल लागते का? होय, एनसीएल लागते. एसीबीसी काढलं तर तुम्हाला एसीबीसी मधून तुम्ही जर आरक्षण घेऊ इच्छित असाल तुम्हाला हे एनसीएल गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा, डोमिसाईल लागते का? होय, तुम्हाला डोमिसाईल लागते. त्यानंतर कागदपत्र तुम्हाला एसीबीसीच्या विद्यार्थ्यांना कोणाच्या नावाने लागतात तर वडिलांच्या नावाने कागदपत्र ही तुम्हाला लागत असतात. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस साठी बघा, ईडब्ल्यूएस या ठिकाणी अतिशय महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. ईडब्ल्यूएस जे आहे ते मराठा सोडून ओपन मधील उर्वरित सर्व उमेदवारांना 10% आरक्षण मिळतं, लक्षात घ्या. मग आता तुम्ही ईडब्ल्यूएस मधून असाल तर तुम्हाला एनसीएल लागते का? तर एनसीएल ची गरज नाही, आवश्यकता नाही. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट लागते का? होय, डोमिसाईल तुम्हाला लागते. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला कागदपत्र कोणत्या नावाने तर वडिलांच्या नावाने तुम्हाला त्या ठिकाणी लागतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्पन्नाची अट जी आहे ती एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस दोन्हींसाठी समान आहे. म्हणजे 8 लाखाच्या आत तुमचं अविवाहित महिला पुरुष किंवा वडिलांचे उत्पन्न जे आहे, विवाहित महिला वडील प्लस पती या दोघांचे उत्पन्न या ठिकाणी ग्राह्य धरले जाते, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे महिला आरक्षण. आता महिला आरक्षणाचं तुम्हाला कुठलंही वेगळ्या सर्टिफिकेटची गरज नाही, लक्षात द्या. पूर्वी जे तुम्हाला महिलांचं 30% आरक्षणाचं विशेष प्रमाणपत्र लागत होतं ते आता लागत नाही. पण तुम्हाला जर ओपन कॅटेगरी मधून तुम्ही ओपन फिमेल मधून फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला फक्त डोमिसाईल सर्टिफिकेट लागतं, लक्षात घ्या. आणि कॅटेगरी फिमेल, कॅटेगरी महिला यांना 3 डॉक्युमेंट लागतात साधारणतः, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट आणि एनसीएल ते पण लागू असल्यास तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता बघा, खेळाडू आरक्षण. तुम्हाला जर खेळाडू स्पोर्ट्स कोट्यामधून तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू इच्छित असाल तर तुम्हाला काय गरजेचं आहे बघा. आता गट क ग्रुप सी साठी तुमचा खेळ पात्र आहे का हे तुम्हाला अगोदर तपासावं लागणार आहे. ओके, ग्रुप सी साठी तुम्ही जो खेळ खेळलेला आहे त्यामुळे तुम्हाला काही मेडल आहे का? बघा, पुढे मी तुम्हाला सांगतो. नुसतं खेळून चालणार नाही, तर तुम्हाला 1, 2, 3 किंवा मेडल असणे तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे. ओके, मग तुम्हाला मेडल असेल, तुमचा खेळ त्यासाठी पात्र आहे का हे तुम्हाला चेक करावं लागेल. कुठून चेक करावं लागेल ते पण सांगतो. बघा, आता फॉर्म भरताना तुम्हाला विभागीय उपसंचालनालय, क्रीडा संचालनालय यांच्याकडे पडताळणीसाठी अर्ज केल्याची पावती पण चालणार आहे. ओके, म्हणजे या विभागाला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी चेक करू शकतात की तुम्ही या ग्रुप सी साठी तुमचा खेळ पात्र आहे का. आणि जर पात्र असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज केल्याची जी काही पावती आहे ती तुम्ही फॉर्म भरताना यूज करू शकता. मात्र मुख्य परीक्षेपर्यंत तुम्हाला बघा, पडताळणी केलेली अंतिम प्रमाणित अहवाल म्हणजे सर्टिफाईड डॉक्युमेंट्स तुम्हाला मुख्य परीक्षेच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे. तुम्ही जर खेळाडूमधून आरक्षण घेणार असाल तर तुम्हाला पूर्व परीक्षेला फॉर्म भरताना तुम्हाला अर्ज केल्याची पावती पण चालेल, मात्र मुख्य परीक्षेच्या अगोदर तुमचं ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी प्रमाणित होऊन येणं आवश्यक आहे, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा, तुम्ही जर दिव्यांग आणि अनाथ आरक्षणामधून तुम्ही जर या ठिकाणी घेऊ इच्छित असाल तर बघा, दिव्यांग उमेदवारांना
दिव्यांग उमेदवारांना बघा 40% किंवा त्याहून अधिक कायमस्वरूपी अपंगत्व प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी बंधनकारक आहे. ओके, 40% किंवा त्यापेक्षा जास्त लागू आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला स्वावलंबन किंवा एसएडीएम मधून काढलेलं प्रमाणपत्र लागेल. सोबत तुम्हाला यूडीआयडी कार्ड सुद्धा या ठिकाणी आवश्यक असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर बघा तुम्ही जर अनाथ उमेदवार असाल, ऑर्फन, तर अनाथ उमेदवारांसाठी लक्षात घ्या, संस्थात्मक किंवा बिगर संस्थात्मक या ठिकाणी अनाथ प्रमाणपत्र तुम्हाला लागू असेल आणि महिला व बालविकास कल्याण विभागाकडून ते प्रमाणित केलेलं असावं. या दोन गोष्टी तुम्हाला अनाथ विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी सर्टिफिकेट लागणार आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा पुढे आपण बघूया माजी सैनिक उमेदवारांसाठी. आता माजी सैनिक उमेदवारांसाठी निवृत्तीची कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत आणि सर्व्हिस बुक तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरताना आवश्यक आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बघा कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. या मुद्द्याबाबत बऱ्याच मुलांच्या मनामध्ये प्रश्न होते, ते आपण बघूया. आता कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे, याला रिलॅक्सेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. आता जात वैधता प्रमाणपत्र बघा, फॉर्म भरताना जात वैधता प्रमाणपत्र विचारल्यास यस किंवा नो करा. यस असेल तर यस करा, नसेल तर नो करा. ओके, जर आता समजा नसेल तुमच्याकडे तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. निवड झाल्यानंतर तुम्हाला साधारणतः सादर करण्यासाठी 6 महिन्यांचा वेळ दिला जातो. कास्ट व्हॅलिडिटी सादर करायला तुम्हाला 6 महिन्यांचा वेळ मिळतो तुमच्या पोस्टिंग नंतर. त्याच्यामुळे आता नसेल तरी काही हरकत नाही. ओके, त्याच्यानंतर बघा पुढे जाऊया. आता कागदपत्रे नसतील तर काय, हा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे. तुमच्याकडे जर डॉक्युमेंट्स नसतील तर बघा सिंपल एक इमेज तुम्हाला दाखवतो. बघा आता कॅटेगरीतला उमेदवार आहे. ओके, उमेदवाराकडे जर तुमच्याकडे कॅटेगरी सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे नसतील किंवा एनसीएलची मुदत संपलेली असेल, ओके, तर तुम्हाला या ठिकाणी आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. थेट तुमची निवड जी आहे ही ओपन म्हणजे खुल्या प्रवर्गातून या ठिकाणी केली जाते. लक्षात घ्या. बघा इथे म्हटलंय तुमचा फॉर्म बाद होत नाही, पण तुम्हाला थेट ओपन प्रवर्गातून तुम्हाला ढकलले जाते. ओके, तुम्ही आरक्षणाच्या हक्काची जागा गमावता आणि खुल्या प्रवर्गातील तीव्र स्पर्धेत तुम्ही जनरल कॉम्पिटिशन मध्ये समाविष्ट होता किंवा त्यामुळे तुम्हाला वेळेत कागदपत्र काढायची. म्हणजे याचा सोपा अर्थ असा आहे की तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसतील तर थेट तुमचा फॉर्म बाद होत नाही, पण तुम्ही ओपन प्रवर्गातून तुमचा फॉर्म हा कन्सिडर केला जातो. ओके, त्याच्यानंतर पुढे बघा आता शेवटची चेकलिस्ट आहे. आता डॉक्युमेंट जे आपण गेल्या मागच्या 10 मिनिटांमध्ये जी माहिती बघितली त्यामधला जो काही सारांश आहे तो आपण थोडक्यात बघूया चेकलिस्टच्या माध्यमातून. बघा फॉर्म भरताना 10वीच्या मार्कशीटवरील नाव व अर्जातील नाव हे तंतोतंत जुळतंय का हे तुम्हाला व्यवस्थित चेक करायचंय. ओके, 10वीच्या नावाने फॉर्म भरायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एनसीएल प्रमाणपत्रावर 2026-27 आर्थिक वर्षाचा उल्लेख आहे का हे तुम्हाला चेक करायचंय. नसेल तर काढून घ्या, अपडेट करा. त्यानंतर तिसरं म्हणजे बघा आरक्षणासाठी तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट प्रमाणपत्र तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला आरक्षण घेता येत नाही. लक्षात घ्या. त्यानंतर विवाहित महिलांनी नावात बदल असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी बघा पुरावे लागणार आहे. त्यामध्ये गॅझेट लागणार आहे किंवा मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. दोघांपैकी एक कुठलं तरी लागणार आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर एससीबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांनी 8 लाखाच्या आतील उत्पन्नाची अट आणि वडिलांच्या नावाची कागदपत्रे निश्चित केली आहेत का, या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी तपासणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या 9226018181 या नंबरवरती नक्की संपर्क करू शकता. या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.